शेगावच्या प्रसिद्ध पेढ्यांमध्ये भेसळ झाल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झालंय। मंदिर परिसरातील 2 दुकानातून जप्त करण्यात आलेल्या पेढ्यांच्या नमुन्यांमध्ये भेसळ असल्याच्या वस्तुस्थितीवर नागपूर येथील अन्न प्रयोगशाळेच्या अहवालानं शिक्कामोर्तब केलाय। संबंधित विक्रेत्यांवर परवाना निलंबनासह न्यायालयीन कारवाई करण्याची प्रक्रिया अन्न आणि औषध प्रशासनानं सुरू केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील मंदिर परिसरातील विविध पेढ्यांच्या दुकानात अन्न आणि औषधी प्रशासन विभागानं धाडी घातल्या आणि पेढ्यांचे नमुने घेतले होते। सदर नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले। बऱ्याच दिवसांपासून रखडलेला प्रयोगशाळा अहवाल मागवून घेतल्यानंतर भेसळयुक्त पेढ्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं विभागानं स्पष्ट केलं आहे। अन्न आणि औषध प्रशासनानं 2 पेढे विक्री केंद्रांमध्ये जाऊन छापे घातले आणि 25 किलो पेढे जप्त केले होते। महिनाभरानंतर प्राप्त झालेल्या अहवालात दोन्ही नमुने नियमांचं उल्लंघन करणारे असल्याचं निष्पन्न झालं। राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळीच्या विरोधात विशेष मोहीम सुरू केली। त्याच मोहिमेअंतर्गत शेगाव इथंही कारवाई करण्यात आली होती। आता पुढील प्रक्रियेकडे लक्ष लागलं आहे। ऍक्च्युली आपण शेगावमध्ये 2 आस्थापनांची तपासणी केलेली होती। त्यापैकी एका आस्थापनेचे 2 अन्नपदार्थ म्हणजे दोन्ही पेढेच होते, एक कंदी पेढा होता आणि एक मलाई पेढा होता। त्या दोघांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि जो आपला लॅबोरेटरीचा रिपोर्ट प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये एका पेढ्यामध्ये अदर फॅट जी असते, जसं मिल्क फॅट असली पाहिजे, तर मिल्क फॅट व्यतिरिक्त अदर फॅट म्हणजे जसं एकतर पामोलिन तेल असू शकतं किंवा इतर खाद्यतेल असू शकतं, असं त्यामध्ये आढळलेलं आहे। आणि एक दुसरा जो कंदी पेढ्याचा नमुना घेण्यात आलेला आहे त्यामध्ये सुद्धा रंगाचं प्रमाण जास्त प्रमाणात असल्याचं आढळून आलेलं आहे। याचा मानवी आरोग्यावर परिणाम शासनाच्या जे मानदंड आहेत त्याच्यानुसार एक लिमिट ठरवून दिलेली असते। त्या लिमिटच्या खूप जास्त प्रमाणामध्ये जर ते व्हायलेशन असेल तर ते मानवी शरीरावरती काही ना काहीतरी प्रभाव करतच आणि त्या दृष्टीने सरकारने ती मानकं बनवलेली आहेत आणि त्यामुळे आपल्याला निश्चितच असं म्हणता येऊ शकतं।